छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। कल्याण डोंबिवलीमध्ये पुन्हा महायुतीचा भगवा फडकवण्यासाठी जमलेल्या माझ्या तमाम लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भाऊ कमी आहेत, पण भाऊ आपले पाठीराखे आहेत, बिलकुल आपलं देखील मनापासून स्वागत करतो। आणि लाडक्या बहिणींची संख्या 90% आहे। अरे पूर्वी सभेला आपण टाइम वेळ बघितला तर स्वयंपाक करायचा आहे, पाणी भरायचं आहे, आता काही सांगत नाहीत, सगळ्या सभेला झाडून येतात। याबद्दल लाडक्या भावाच्या वतीने तुमचं मनापासून स्वागत। आणि मी हेही सांगतो, ज्या उमेदवारांच्या पाठीशी महिला त्यांचा मतपेटीत नंबर पहिला। आणि म्हणून मी बघितलं विधानसभेमध्ये अशाच लाडक्या बहिणींचा मोहोळ पाहिलं, नगर परिषदेमध्ये मोहोळ पाहिलं। आणि नगर परिषद देखील काही लोक म्हणत होते शिवसेना ठाण्यापुरती आहे, पण शिवसेना चांदा ते बांधा पर्यंत पसरले आणि 62 नगराध्यक्ष शिवसेनेचे निवडून आले, इतिहास झाला। विधानसभेत देखील 80 जागा लढवल्या आणि 60 जागा आपण जिंकल्या। आणि म्हणून तोच पुन्हा इतिहास महापालिकेत घडवायचा आहे ना आपल्याला। कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये पुन्हा इतिहास घडवायसाठी आज तुम्ही इकडे एकत्र आलेला आहात। मी कामामध्ये जात नाही, खासदारांनी कामाचं सांगितलंय, काय काय केलेलं आहे, आणि शिवसेना काम करणारी आहे। मी मुख्यमंत्री असताना किती निधी दिला तो मी तोंडून सांगत नाही, मी ह्या हाताने दिलेलं या हाताला सांगत नाही। परंतु कल्याण लोकसभेमध्ये शेकडो हजारो कोटींचा निधी लोक कल्याणासाठी, विकास कल्याणासाठी आला, याचा आनंद मला आहे, याचं समाधान मला आहे। हे चक्की नाकाचा रस्ता बघितला मी, खड्डे 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 खड्डे, बापरे एवढे खड्डे खड्डे होते की आपल्याला खड्ड्यात रस्ता का रस्त्यात, आता काय झाला की नाही तो रस्ता झाला, काय ऐतिहासिक रस्ता होता तो। आणि म्हणून असे अनेक रस्ते कॉन्क्रीटचे झाले, कल्याण पूर्व मध्ये विकासाची गंगा आली, याचा आनंद मला आहे। आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की या येणाऱ्या निवडणुकीमध्ये विरोधकांना, तुमच्या कल्याण पूर्वमध्ये पाणी आहे ना, पिण्याचं पाणी आहे का नाही आहे, कमी असेल तर आणखी द्यायचंय। पण तुम्हाला पुन्हा मला वाटतं कल्याण पूर्वमध्ये शिवसेनेचे सगळ्यात जास्ती नगरसेवक आहे, सगळ्यात जास्त नगरसेवक कल्याण पूर्वेत आहे। आणि म्हणून या ठिकाणी येत्या 15 तारखेला विरोधकांना पाणी पाजण्याचं काम तुम्ही करणार आहे। 16 तारखेला फटाके फोडवायचे आहे, गुलाल उधळायचा आहे, मग तुम्ही तयारीला लागलेला आहात, निश्चय केलाय, संकल्प केलाय। आणि म्हणून मी तुम्हाला भेटायला आलोय, तुम्हाला एवढंच सांगायला आलोय, फक्त 15 तारखेला मतदानापुरतं मर्यादित नाहीये। या कल्याण डोंबिवली, या कल्याण पूर्वेचा एक विकासाचा फैसला करण्याचा तारीख आहे 15 तारीख। विकासाचा फैसला नुसतं मतदान नाही, या कल्याणमध्ये असलेले प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत। आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला सांगतो, बाळासाहेबांचा विचार घेऊन आपण पुढे चाललोय, बाळासाहेबांचे विचार, आनंदगे साहेबांची शिकवण घेऊन पुढे चाललोय। 80% समाजकारण, 20% राजकारण, हे आपल्याला करायचं आहे। आणि म्हणून 2.5 वर्षात तुम्ही मुख्यमंत्री म्हणून माझं काम पाहिलं, मला वाटतं 2.5 वर्षात हा तुमचा एकनाथ शिंदे 2.5 तास तरी नीट झोपला नसेल। मला लोक विचारतात तुम्ही झोपता कधी, मी म्हणालो मी झोपा काढायला नाही, लोकांच्या झोपा उडवायला आलोय। माझा जन्म झालाय, या लोकांच्या आयुष्यामध्ये सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही मी, परंतु या तमाम महाराष्ट्रातल्या जनतेच्या आयुष्यामध्ये, जीवनामध्ये सोन्याचे दिवस आणण्यासाठी माझा जन्म झाला। माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत या महाराष्ट्रातल्या जनतेची सेवा करणं हेच माझं काम आहे, हेच माझं कर्तव्य आहे, हीच माझी जबाबदारी आहे। आणि म्हणून मी मगाशी म्हणालो, अरे प्रॉपर्टी, संपत्ती, मालमत्ता किती कमावली, यापेक्षा तुम्ही माणसं किती कमावली आणि माणसांचं प्रेम किती कमवलं हे महत्वाचं आहे माझ्यासाठी। आणि ते तुमच्या एकनाथ शिंदेने कमावलंय।
महाराष्ट्रामध्ये सगळीकडे जातो, माझ्या लाडक्या बहिणी भाऊ ज्येष्ठ आतुरतेने वाट पाहत असतात. 10 वाजेपर्यंत सभेला थंडीमध्ये बसलेल्या माझ्या बहिणी मी पाहिल्या, माझे भाऊ मी पाहिले. याचा आनंद मला आहे. मी 2.5 वर्षात केलेलं कामाची पोच पावती लोक देत आहेत. मला याचा आनंद आहे. गेल्या 3.5 वर्षात 2.5 वर्षात पहिली इनिंग झाली, दुसरी इनिंग देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. आम्ही टीम म्हणून काम करतोय. आमचा अजेंडा विकास, आमचा अजेंडा खुर्ची नाही, आमचा अजेंडा सत्ता नाही. आमचा अजेंडा ज्या लोकांनी आम्हाला खुर्चीत बसवलंय त्यांचे प्रश्न सोडवणं आपला अजेंडा आहे. त्यांच्या समस्या सोडवणं आमचा अजेंडा आहे. आणि म्हणून हा एकनाथ शिंदे जे बोलतो ते करतो. आणि म्हणून लोक विश्वास ठेवतात. किती लोक काय येत आहेत आज, ज्याने आरोप प्रत्यारोप टोमणे सगळं 2.5-3.5 वर्ष तुमच्या एकनाथ शिंदेला पाण्यात पाहिलं का? एक सर्वसामान्य कार्यकर्ता मुख्यमंत्री होऊ नये, एक शेतकऱ्याचा पोरगा मुख्यमंत्री होऊ नये का? का जळजळ, का मळमळ, का पोटदुखी, का द्वेष? एवढा द्वेष झोपता उठता स्वप्नात देखील एकनाथ शिंदे काय केलं आम्ही? आणि म्हणून तुम्ही जेवढे टोमणे माराल, तुम्ही जेवढे आरोप कराल, तुम्ही जेवढ्या शिव्याशाप द्याल, तेवढ्या महाराष्ट्रातल्या तमाम जनता माझ्या पाठीशी उभी राहील. आणि म्हणून ही जनता जोपर्यंत माझ्या बरोबर आहे तोपर्यंत मला कसली चिंता नाही. हे प्रेम तुमचं आहे, माझ्या लाडक्या बहिणींचं प्रेम आहे, भावांचं, शेतकऱ्यांचं, सगळ्यांचं प्रेम आहे. हे प्रेम कमवायला भाग्य लागतं, ते मी कमवलंय. आणि म्हणून विकास हाच आमचा अजेंडा आहे. आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये विरोधकांचा बँड वाजवायचा ना, बँड नाही बँड, पूर्ण बँड वाजवायचा आहे. आता वाजलेलाच आहे. नगर परिषद वाजलाय. मी बघितलं महाविकास आघाडीचं कोणी नव्हतं प्रचारामध्ये. मला गेलं कुठं? त्यांनी पराभव मान्य केला, पराभव त्यांनी स्वीकारला की आता या निवडणुकीत आपण काही जिंकत नाही. आणि म्हणून ज्यांनी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलं, जनतेने त्यांना वाऱ्यावर सोडलं का? जे घरी बसले त्यांना कायमचं घरी बसवण्याचं काम महाराष्ट्रातल्या जनतेने केलं. आणि म्हणून काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या मागच जनता उभी राहते. हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होता तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम केलं. माझ्यात पाहिलंय बदल तुम्ही. मला मुख्यमंत्री व्हायच्या अगोदर पण बघितलंय, मुख्यमंत्री झाल्यावर पाहिले, त्यानंतरही आज बघताय मी जो आहे तसाच आहे. मी कार्यकर्ता म्हणून काम करतोय. कालही कार्यकर्ता, आजही कार्यकर्ता मिळून देतात. या व्यासपीठावर एवढं सगळं व्यासपीठ भरलेलं आहे. हे सगळं व्यासपीठ, हे सगळे उमेदवार, हे सगळे लोक, हे कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. आणि म्हणून कार्यकर्त्यांची निवडणूक आता नेत्यांनी लढायची आहे. आमदारकी झाली, खासदारकी झाली, आता ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. आणि म्हणून हे कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये जे कार्यकर्ते आहेत त्यांना आपल्याला निवडून द्यायचं आहे. आणि म्हणून ही निवडणूक आपल्याला महत्वाची आहे. म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की काही लोक एकत्र येतात, आता म्हणतात हिंदुत्वासाठी, मराठी माणसासाठी एकत्र आलो. काय केलं तुम्ही? खासदारांनी सांगितलं एकतरी काम दाखवा, एकतरी काम दाखवा, नाही तर हा एकनाथ शिंदे तुम्हाला काय केलं ते दाखवतो, काय केलं ते सांगेल. मराठी माणसासाठी, हिंदुत्वासाठी कधी खुर्चीसाठी तडजोड शिवसेना करणार नाही. तुम्ही जेव्हा हिंदुत्वाची तडजोड, बाळासाहेबांच्या विचारांची प्रतारणा केली, त्याच दिवशी एकनाथ शिंदे यांनी उठाव केला. या राज्यामध्ये सरकार टांगा पलटी, घोडे फरार करून टाकले. आणि या महाराष्ट्रातल्या जनतेने स्वीकारलं. कारण महाराष्ट्रातल्या जनतेला हे बाळासाहेबांचे